नमस्कार मंडळी. पाठारे प्रभू चॅरिटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्यात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या सोहळ्याची सुरुवात आम्ही चॅरिटीच्या इतिहासाचा आणि प्रगतीचा आढावा घेऊन करीत आहोत. 125 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्ञातियांच्या सेवेकरिता एका सेवाभावी संस्थेचे बीज रोवले आणि 22 सप्टेंबर 1901 रोजी पाठारे प्रभू चॅरिटीज या संस्थेची स्थापना झाली. तर जाणून घेऊया त्या दिवशी रोवलेल्या बीजाचे आज उभ्या असलेल्या एका महाकाय वटवृक्षात कसे रूपांतर झाले. संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता आपल्या ज्ञातियांच्या विविध मालमत्तेचे व्यवस्थापन पाहणे. याची सुरुवात सोनापूरचे रंग हाऊस आणि 2 धर्मशाळांच्या व्यवस्थापनेपासून झाली. याबरोबरच मालमत्तांची देखभाल, दुरुस्ती, विक्री, तारण असे विशेष अधिकारही चॅरिटीजला प्राप्त झाले आणि श्री बाळकृष्ण कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती स्थापन झाली. सन 1913 साली निर्णय होऊन सन 1919 साली श्री व्यंकटेश मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी चॅरिटीजने स्वतःकडे घेतली. सन 1914 साली अनंत ऋषी वाडीतील मालमत्ता आणि श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही चॅरिटीजने घेतली. सन 1916 साली श्री नानूजी हरिश्चंद्र विजयकर यांनी फणसवाडी येथील श्रीराम मंदिराचा ताबा आणि व्यवस्थापनेची जबाबदारी चॅरिटीजकडे दिली. सन 1919 साली गोपिकाबाई बाळ सेंजित यांनी कांदेवाडी येथील श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन चॅरिटीजकडे दिले. रंग हाऊस आणि भंडारवाडा येथील मालमत्ता विक्री करून आलेली रक्कम तसंच एस नायक स्मारक फंडाने दिलेली देणगी या तिन्ही रकमेतून चॅरिटीजने सन 1929 साली चौपाटी येथे ज्ञाती भवन क्रमांक 1, सन 1931 साली ठाकूरद्वार येथे ज्ञाती भवन क्रमांक 2 आणि सन 1936 साली ज्ञाती भवन क्रमांक 3 बांधण्यात आले. सन 1945 साली श्रीमती चंपूबाई मोतीराम जयकर यांनी दिलेल्या देणगीतून सुरेश विठ्ठल मेमोरियल हॉल बांधला गेला. सन 1947 साली दादर येथे ज्ञाती भवन क्रमांक 4 विकत घेण्यात आले. सन 1950 साली माहीमच्या जागेवर ज्ञाती भवन क्रमांक 5 बांधण्यात आले. सन 1952 साली श्री आनंदराव नायक यांच्या प्रयत्नांमुळे नवीवाडी येथील श्री महेश्वरी मंदिर चॅरिटीजकडे सोपवण्यात आले. सन 1959 साली श्रीमती शांताबाई नारायण ब्रह्मांडकर यांनी दिलेल्या देणगीतून कमळाबाई नारायण ब्रह्मांडकर मेमोरियल हॉल बांधण्यात आला. सन 1960 साली श्री मुकुंदराव दादाजी राणे यांनी आपले आई वडील श्रीमती पुतळाबाई आणि श्री दादाजी धाकजी राणे यांच्या स्मरणार्थ अंधेरी येथील जमीन चॅरिटीजला दान केली. या जमिनीवर 8 गाळ्यांची मुकुंदाश्रम ही इमारत बांधण्यात आली. सन 1962 साली याच जागेवर हिरक महोत्सव ही निवासी इमारत बांधण्यात आली. सन 1967 साली प्रत्येकी 3 खोल्यांचे 12 ब्लॉक्स असलेली मुकुंदराव दादाजी स्मारक भवन ही इमारत बांधण्यात आली. सन 1971 साली माहीम येथे पाठारे प्रभू ज्ञाती भवन क्रमांक 5 ला लागून उपभवन बांधण्यात आले. सन 1992 साली अंधेरी येथे 12 गाळ्यांची गुलाब स्मृती नावाची इमारत बांधण्यात आली. सन 1994 साली पाठारे प्रभू चॅरिटीज, पाठारे प्रभू रिलीफ फंड आणि पाठारे प्रभू नर्सिंग असोसिएशन
या 3 संस्थांचे विलिनीकरण करण्यात आले. पाठारे प्रभू रिलीफ फंडाकडून पूर्वापारपासून देण्यात येणारे शैक्षणिक पुरस्कार 1994 पासून विद्याभूषण पुरस्कार म्हणून नवीन रूपात देण्यात येऊ लागले. सन 1997 साली अंधेरी येथे 3 मजली पाठारे प्रभू चॅरिटीज सभागृह संकुल उभारण्यात आले. सन 2004 साली पाठारे प्रभू समाजातील पात्र विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा म्हणून व्याजमुक्त विद्याभूषण शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती या योजनेची सुरुवात करण्यात आली. दिनांक 1 ऑगस्ट 2005 रोजी शिवलिंग, कासव आणि नंदी यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दिनांक 28 ऑगस्ट 2005 रोजी श्री गणेश, श्री लक्ष्मी माता आणि श्री विठोबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दिनांक 26 मार्च 2006 रोजी श्री गुरुदेव दत्ताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना ठाकूरद्वारच्या व्यंकटेश मंदिरात करण्यात आली. दिनांक 4 ऑक्टोबर 2009 रोजी माहीम येथील मंदिरात श्री राधाकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आणि दिनांक 7 ऑगस्ट 2010 रोजी श्री साईबाबा, श्री खंडोबा आणि श्री शीतलादेवी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाही ठाकूरद्वारच्या व्यंकटेश मंदिरात करण्यात आली. सन 2011-12 या वर्षात ठाकूरद्वार येथील संस्थेच्या कार्यालयाला 75 वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या या कार्यालयाचे हे घटनापूर्ण आणि अमृत महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने कार्यालयाचे नूतनीकरण आणि अद्ययावत सुधारणा करण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली आणि या प्रकल्पाचे काम स्थापत्य आणि अंतर्गत रचना क्षेत्रातील तज्ञांकडे सोपविण्यात आले. सन 2020 साली कोरोनाच्या काळात विद्याभूषण पुरस्कार वितरणात खंड पडू नये म्हणून ते ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आले. पाठारे प्रभू नर्सिंग असोसिएशनने सुरू केलेले वैद्यकीय शिबिर 2021 पासून नव्या स्वरूपात सुरू झाले आणि प्रथित यश डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी होऊ लागली. मंडळी, अशी ही आपल्या दानशूर पाठारे प्रभू ज्ञाती यांच्या देणग्यांनी प्रगती करत आलेली संस्था सन 2025 मध्ये आपल्या 125व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देणग्यांनी ही संस्था अशीच यापुढेही सर्व ज्ञातियांच्या सेवेसाठी कायमच पाठीशी उभी राहील. सर्व ज्ञातियांनी संस्थेच्या विविध उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती विद्यमान कार्यकारी समिती समस्त पाठारे प्रभू ज्ञातियांना करीत आहे. धन्यवाद.